हॅलो, गुड मॉर्निंग. चला, मी बनवायली पनीरची भाजी. मस्त असं पांढरं शुभ्र. रात्री बघितलं का, पहिल्यांदा भेटलं नाही, डबल जाऊन आणलं. हे आहे पाव किलो पनीर. तर आरामशीर बसवून जाते या. तर मार्केटच्या वस्तू असतात कुठल्याही, कितीही चांगलं असलं तरी धुवून घ्यायचं ताईंनो. तर मी असं पाण्यात टाकलं होतं, ह्याला कट करून घ्यायचं आहे आता मला. मस्त असं कट केल्यास पण मी नंतर अजून पाण्यात टाकणार आहे ह्याला. तर हे पहा असं ताटात ठेवले. त्याच्यासाठी लागणार आता हे मस्त असं फ्राय करून घेतल्या जात. काजू, टोमॅटो, मिरची, लसण, कांदा, सगळं हे सगळं व्यवस्थित असं थोडीशी अद्रक सगळं हे फ्राय करून घेतलं आहे. आता हे गरम आहे, ह्याला थंड व्हायला ठेवते. आणि कणिक पण मळून घेतली, तोपर्यंत चपात्या करून घेतली. हे थंड आज थोड्याच करायच्या चपात्या मला. आणि पनीर पण हे मस्त असं कट करून घेते. आणि नाश्त्याला काय करायचं तर चणे आहेत बघा ताईंनो. तर ह्यावेळेस चण्याला मोडं काल नाही तेच कळालं नाही मला. मी व्यवस्थित बांधून कपड्यात डब्यात घालून ठेवलं होतं. का बरं नाही आले की चला असू द्या, आता काय करणार. चला आता एक शिट्टी घेऊन घेते कुकरला. तोपर्यंत एक शिट्टी घेतली का की व्यवस्थित असे मऊ होते, तर चांगले खायला पण छान लागते. तर चला रात्री आणलेले मस्त असे रसाळ लिंब. एक लिंबू घेतले चिरून, पाणी केले कोमट. आज चिया सीड्स काय दिदीनं भिजायला टाकलंच नाही आहे, त्याच्यामुळे म्हणलं राहू जा आता. कधी असं कधी तसं येत होतं आम्ही. हे त्याच्यापेक्षा मला हे आवडते, कारण हे थोडंसं टेस्ट बी मला आवडते ह्याची चियास. पण जे हेल्थ जे त्याला चव नसते ना ताईंनो, ते हेल्थसाठी कधी पण चांगलं असतं या तसं. तर चला आता हे लिंबू पाणी घेते. किती सुंदर लिंब येते बघा. रात्री पूर्ण दाखवणंच झालं नव्हतं तुम्हाला. तर या कोमट पाण्यामध्ये आपलं हे लिंबू, कुणी मध पण टाकतं या. मस्त असं अर्ध लिंबू पिळायचं. छान, खूप छान रिझल्ट आहे बरं का ताईंनो ह्याचा. आता आमच्या दोघांसाठी आहे. आमच्या बसलीत येऊन आता दोघांना पण घेतो. आता दिदी तर आज घरीच आहे, ती काय करते ती बी लिंबू पाणीच पिते आहे. आम्ही तिघंजणं पितो, कोणी नाही. अर्धा लिंबू घेते ना. आणि आपलं पनीरचं गार व्हायला ठेवलं. आज तिनं ते चियासाठी भिजूच घातलं नाही आज दिदीनं. ठेव का चमचा, मग कोमट केलं पाणी. हां, तर चला भाजी करून घेते. तेल टाकले अगोदर, मी तेल टाकते कारण बटर टाकलं का त्याचा खूप धूर निघतं आहे ताईंनो. त्याच्यामुळे तेलात बटर सोडायचं. आणि हे मसाले सगळे असे व्यवस्थित काढून घेतले. तर कश्मीरी लाल मिरची, साधं मिरचं, धने जिरे पावडर पूर्ण असं हे का असं टाकायचं. त्याच्यामुळे ते जळत नाही आहे. आणि मला फोडणीला फक्त जिरे घालायचेत, मोहऱ्या नाही घालायच्या. भरपूर जिरे घालायचे, तर कारण जिऱ्याचीच फोडणी छान लागते. खडे मसाले मी ऑलरेडी त्याच्यात, कारण ह्या पावडरमध्ये भरपूर असे खडे मसाले आहेत ताईंनो. तर कारण जास्त खडे मसाले बी चांगले नसतात हेल्थ आपल्या. त्याच्यामुळे मी फोडणीत काही तडकीमध्ये घालत नाही. आता आपला मस्त असा कढीपत्ता हिरवागार छान. आणि ग्रेव्हीचं टेक्स्चर तर बघा तुम्ही, एवढी सुंदर झाली ना. कलर पण छान आलाय. चला आता गॅस बारीक करते आणि ह्याच्यामध्ये हे मसाले घालून घेते. कारण मसाले फ्राय झाले का छान, तर भाजीला पण छान चव लागते. आणि हे आपली गिरवी लगेच घालायची, कारण मसाले करपू द्यायचे नाही. तेल कडक असते, मसाले करपायला काहीच वेळ लागत नाही. त्याच्यामुळे बटर अगोदर घालत जाऊ नका, कारण खूप धूर निघतंय आणि त्याची करपट अशी चव लागते बरं का. पनीर बटर करताना बघा किती भारी टेक्स्चर आले, कलर किती सुंदर आलाय, बघितलं का. छान शिजू द्यायचं आता ह्याला. हे पण काहीच अवघड नाही आहे, सोप्या पद्धतीची आपली पनीरची भाजी. तर बघा किती छान तरी आली आहे की नाही. हे पण असं गिरवीनं आपलं तेल सोडलं ना की समजायचं भाजी आपली परफेक्ट झाली. किती बी हलवलं तरी तेल दिसतंय वरी असं. असं तेल सोडल्याच्या नंतर पुन्हा तुमच्या जशी तुम्हाला क्वांटिटी पाहिजे तसं ह्याच्यात पाणी घालायचं. तुम्हाला किती पातळ पाहिजे, किती घट्ट पाहिजे त्याच्यानुसार असं पाणी. आता ह्याला अजून एक 10 ते 15 मिनटं शिजू द्यायचं. आणि नंतर ह्याच्यात पनीर घालून घ्यायचं. पनीर सॉफ्ट राहते. मी काय पनीर फ्राय करत नाही ताईंनो, कारण कसं रबल्यासारखंच होतं आहे बघा. मला फ्राय करून आवडतच नाही आहे, त्याच्यामुळे असंच ठेवत असते बघा. आता ह्याला छान टेक्स्चर येतं आहे अजून. हे पहा कसं साईडनं तेल सोडायली की नाही गिरेवी. 10 मिनटं आता ह्याला शिजू देते. इकडं ठेवला आहे मी, तोपर्यंत चहा. तर चला मस्त असा भाजीपाला आणलाय. भाजीपाला काय आणलाय तर दाखवते, एकच मिनटं. खूप छान आणला भाजीपाला. शुक्रवार असते बघा ताईंनो. खूप सुंदर आणि मस्त असा भाजीपाला भेटतंय. तर चला मी
सर्वांना श्री स्वामी समर्थ. सगळ्यात पहिल्यांदा तर मी अलका मुमेंट या चॅनलमध्ये सर्वांचं सर्वप्रथम स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. आता व्हिडिओची सुरुवात सकाळी जी पनीरची भाजी दाखवली त्याच्यानंतर व्हिडिओच केला नाही कारण मला करणंच झाला नाहीये. तर म्हणलं आता जाऊ द्या. आता वाजलेत बघा 7:30. आता स्वयंपाक राहिला आहे अजून. आत्ताच भाजीपाला आले, थोडंसं फ्रेश झाले, देवापाशी दिवाबत्ती केली, दिवा वगैरे लावला देवापाशी. आणि म्हणलं आता भाजीपाला किती फ्रेश आणि छान भेटतं, तसं दारावर भेटत नाही इतका स्वस्त. तर हे ह्या घासण्याच्या इथं 10 रुपयाच्या आहेत. एवढ्या किती इथं? ह्या 5 येतात. 10ला येतं हे बंडल 5चं. मस्त असं हे आणि अशा खूप महाग देते. तर छोट्या छोट्या अशा कॅप्सिकम, मस्त असा गवारीच्या शेंगा आणल्या. आता मिरच्या खूप सुंदर, खूप छान भाजीपाला भेटते ताईंनो, 1 नंबरमध्ये. आणि हे जे आहे ते कॉर्न आहेत. ह्याला काय करायचं आता, कढईमध्ये सांडत होते का बाई, मीठ टाकायचं आणि तिखट मीठ, थोडंसं धने जिरे पावडर असलं तर टाकायचं. 1 नंबरमध्ये छान लागते चवीला. असं पण छान लागते, पण अजून फ्राय केल्यास अजून छान लागते. हे पण आता दाखवते तुम्हाला मी. फ्राय करायचं तर मला ककड्या आणल्या. आता म्हणलं कोशिंबीर करावी. ककड्या, बीटरूट, कॅरेट, कारले, सगळं पौष्टिक भाजीपाला. आणि गोबीचं फूल मस्त असं छान भेटलं, पांढरं शुभ्र. खिचडीत वगैरे लेकरं आता उद्या पिल्या येते किंवा रविवारी मग बिर्याणी करते, तर मग व्हेज बिर्याणीला लागतं हे सगळं. म्हणून म्हणलं आणून घ्यावं. आणि अद्रक खूप महाग झाली आहे, 20ची द्या म्हणलं. त्या काकाला दिली त्यांनी. चला आता हे आणून भागत नाही ना. आता ह्याला सगळं व्यवस्थित नीट करायला नाही बी म्हणलं तर मला आता अगोदर घेते. हो काय, चुक्याची भाजी एवढी सुंदर भेटली ना, मला आता हटून गरगट खूप छान होते बरं का चुक्याचं. आता मला एकटीला तर आवडतं, कोणी खाते का नाही काय माहिती बाई. खाल्ली तर चांगली गोष्ट आहे चुक्याची भाजी. मस्त असा पालेभाज्याला खूप मी प्राधान्य देते बघा. आता हिनं खूप फ्रेश आहे आणि मस्त आहे. मला खूप आवडला. 10च्या 3 दिल्या. इथं जुड्यावरच असते, पाव किलोवर नसतंच आहे. तर म्हणलं चुका हटून करावं. थोडासा पिल्लू खाती माझ्यासोबत, तर तिनं आल्यास करणार आहे. आता हे सगळं आता काय करते ताईनं, असं बाजूला ह्याला भरून ठेवते. अगोदर करून घेते स्वयंपाक आणि नंतर मग आता हे फ्राय करते अगोदर. ह्याला आता लागते नाही बी म्हणलं तरी अर्धा ते पाऊण तास लागते. सगळं व्यवस्थित मिसळून डबे भरून ठेवण्यासाठी डबे घासून ठेवले तर मी फ्रीजमधले भाज्यांचे. तर चला आता अगोदर काय करते, दूध घेते काढून. दूध संध्याकाळीच आणतो, तापून ठेवलं का तर छान साई येते बघा दुधाला काही. मग मलाही छान निघत या त्याच्यामुळं. सकाळची चणे बी तर थोडेसे फोडणी द्यायची राहिले तर दीदी म्हणली तसेच खाते. तिनं तसेच खाल्ले, मीठ टाकलं, मी पण तसेच खाल्ले. 1 नंबरमध्ये लागायले तर खूप छान चणे असते ते. आता काय करते, फोडणी देते म्हणजे सगळेच खाते तर संपून जातात. मग राहिले तर तसेच राहते. तर संपले तर संपत नाही तर मग तसेच राहते. तर बघा मस्त असे आपले कॉर्न तिखट मीठ टाकून घेतलंय मी. थोडंसं तेल घातलं. बघा किती छान मस्त असे फ्राय झाले होतं, बघू शकता. चवीला तर 1 नंबर येतं. थोडंसं ठसका उठायला येतं, त्यामुळं आता जेयला जायचं तर घरी काय त्याला वाटी घेऊन बसले. त्याला गेल्या वेळेस कंस आणले तर थोडेसे पाहिजे तशी निघाली नाही. तर खा बघ कशी झाली, चमचा की तिथला. तर बघा ताई नो करून बघा, मस्त होते. तर बाबू बंद करते. छान झालंय का? होत नाही लवकर. खात बसलेत कशा लागायलेत सांगा. छान झालेत का? मस्त. गेल्या वेळेस म्हणूनच हे आणले. आता 20 रुपयाचे पाव किलो. कुठं होतं? बाजारात. गाड नाही, ते भाजीवाल्या माणसापाशीच असते. तर हे दोघं बी बसले तिकडं खात पलंगावर मस्त असे. चला करते आता खिचडी. तर मस्त असा मसाले भात केला. सगळ्या भाज्या ताज्या आणल्या होत्या, गोबी वगैरे, बटाटं, सगळं फ्रेश होतं. तर म्हटलं चला थोडासा आता मसाले भातच करते. सकाळचं पनीर पण उरलं होतं, ते पण टाकून दिलं मी. सकाळच्या भाज्या जर उरल्या ना ताई खिचडी टाकते. तुम्ही पण एकदा टाकून नक्कीच करून बघा. अशी खिचडी 1 नंबरमध्ये लागते बघा. टेक्चर तर किती छान आलं ह्याचं.